आम्ही पिठापूर यात्रेहून येत असताना आम्हाला सांगोल्यानंतर सांगलीपर्यंत येताना हायवेला आम्हाला रात्रीच्या वेळी जेवायचं होतं, म्हणून आम्ही हॉटेल शोधत होतो. तेवढ्यात आम्हाला हॉटेल ग्रामीणा हे दिसलं. हे हॉटेल ग्रामीण पद्धतीचा सर्व लूक असलेलं पण अद्ययावत असं हॉटेल आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही पद्धतीचं जेवण मिळतं आणि हॉटेलचा जो लूक आहे तो पूर्ण ग्रामीण आहे. इथे ग्रामीण भागातील जसं मातीची भांडी, शिवाय चुलीवरील भाकरी आणि विहीर अशा पद्धतीचं त्यांनी संपूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे विशेष म्हणजे शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण इथं मिळत असलं तरी दोन्ही शाकाहारी व मांसाहारी ही दोन्ही किचन वेगळे आहेत. त्याशिवाय त्यांचं डायनिंग वेगळं आहे आणि इथले दर देखील कम्फर्टेबल आणि सर्वांना परवडतील असे आहेत. आणि ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना इथं भोजन दिलं जातं. सर्विस खूप चांगली आहे आणि इकडं म्हटलं तर आधुनिक, इकडं म्हटलं तर ग्रामीण अशा सर्व सोयीने युक्त असं हे हॉटेल ग्रामीणा मला खूप आवडलं, म्हणून आम्ही तिथे जाऊन पाहिलं. तुमच्या हॉटेलला हे ग्रामीण आणि किचन हा हॉटेलचा बाहेरील लूक खूपच सुंदर असून दोन्ही बाजूला 2 मनोरे तसेच विहीर आणि आत प्रवेश केल्यानंतर तिथे असलेली मातीची भांडी तसेच मातीच्या घागरी आणि तिथला बगीचा सर्व लोकांना आकर्षित करून घेतो. नमस्कार, मी बंडूपंत हनुमाने, माझं गाव जुनोनी. आम्ही जुनोनी येथे ग्रामीणा या नावाने हॉटेल सुरू केलं आहे. ते खरोखर ग्रामीण भागातल्या कल्चरला अनुसरून आहे. बऱ्याच गोष्टी आमच्याकडं विहीर, वाहता पाट, ज्या गोष्टी लुप्त झाल्या त्या गोष्टीचा आम्ही डिस्प्ले केला आहे. सर्वांना परवडेल अशा दरामध्ये हायवेवरचं आमचं जुनोनी या ठिकाणी एकमेव हॉटेल ग्रामीणा एकदा अवश्य भेटल्या. ग्रामीण लूक आहे सगळा. सगळा ग्रामीण लूक आहे. नाही पण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना आवडेल असं कोणत्या प्रकारचं जेवण तुम्ही देता? आमच्याकडे सगळं आहे. बैंगन आहे, पिठला आहे, भेंडी मसाला आहे, चपाती, भाकरी, चुलीवरची भाकरी, चुलीवरचं सगळं जेवण, मटण, चिकन. आमच्याकडे एक फॅसिलिटी आहे की स्वतंत्र व्हेज किचन आहे. हे जे प्युअर आहे. म्हणजे काही ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र असतं, पण त्यामुळे शाकाहारी लोक जेवायला तयार नसतात. आमच्याकडे शाकाहारी हे प्युअर आहे, नॉनव्हेज हे सेपरेट आहे. असं म्हणजे वेगळं आहे. नाश्त्याचं वेगळं आहे, प्लस राहण्याची व्यवस्था केली आहे. आता साधारण कितीपासून रूम आहेत म्हणजे रेट आमच्याकडे 800 पासून 1200 ते 1400 पर्यंत. म्हणजे रिझनेबल आहे सगळं. सर्वसामान्याला परवडेल अशी व्यवस्था केलेली आहे. बरोबर. कारण मी आता नुकताच पिठापूर, कोरोपूर, श्रीशैल्य वगैरे आम्ही ट्रिप घेऊन जातो. आता आलो आम्ही. नंतर इथं जर्नी सुरू आहे. तर आम्हाला तिथं 1200च्यात कुठेही रूम मिळाली नाही. पण तुमच्याकडे 800 पासून सुरुवात. 800 पासून सुरुवात आहे. आणि नॉन AC? AC, नॉन AC. बरं, जेवणाचे रेट सांगा की शाकाहारीचे आणि मांसाहारी. आमच्याकडे 150 पासून 250 पर्यंतचं जेवण मिळतं थाळीमध्ये. भाजी आमच्याकडून 110 पासून 220 पर्यंत चांगली भाजी मिळते. 15 रुपयाला रोटी, 20 रुपयाला भाकरी, एकदम रिजनेबल रेटमध्ये. आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा एकदम रिजनेबल आहे. हंडी घ्या, थाळी घ्या, 200 रुपये, 250 रुपये ह्या रेटनंच आम्ही देतो. 310 रुपयाला मटण थाळी, पेचर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे सर्वसामान्यांना परवडेल अशा रेटमध्ये ठेवले. साधारण किती स्टाफ आहे तुमच्याकडे? आमच्याकडे एक 25 लोकांचा स्टाफ आहे.
म्हणजे असं स्लॅक वगैरे कधी आत्तापर्यंत नाही. स्लॅक थोडं असतं, पाऊस वगैरे पावसाळ्यात. पावसात थोडं असतं तेवढं पाऊस- ग्रुप आहे. अच्छा. आम्ही आता जरा मोठ्यानं बोला. यात्रा करून दत्तयात्रा करून आलेलो आहे. तुळवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, बरं. तुळशी आणि कडे बरं. असल्यामुळे आम्ही आत्ता आले ह्या ह्याच्यात सगळे एक नंबरचा हॉटेल तुमचं मिळालं आम्हाला. धन्यवाद. तुम्ही आलात, असेच आमच्यावर आशीर्वाद राहू दे, येत आहे. राहावा. आम्ही सेवेत असणार आहे. असणारच किंवा आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही आमच्याबरोबर आहे. दोघांनाही गरज आहे. आपण दोघं किती तरी स्नेहबंध काहीतरी असले ऋणानुबंध त्यामुळे आपली आज भेटी झालेली आहे. आज इथे येण्याचं कारण हे आमचे एकनाथजी संघाचे अध्यक्ष प्रियश कुलकर्णी यांच्याबरोबर आज आम्ही जवळजवळ 25-30 ट्रिप केलेले आहे. संबंध महाराष्ट्र जवळजवळ हेरलेला आहे. नेपाळ, काशी, सगळं. संपूर्ण भारत झालाय. गुजरात, 100पेक्षा जास्त सहली झाल्या. ओडिशा सगळ्याकडे जाऊन आम्ही हिंदू राज्य आलेला आहे. आम्हाला आणि न्यायचं आणि हा बाजार आहे, हा सगळा मोडका आहे. हा. कोणाची कंबर दुखी, कोणाचं पाय हा, दुखतं, वय कोणाला वृद्ध बीपी आहे. आहे. हा, सगळे 65, 70, आता एक 27 वर्षाचे आलेत आजोबा होय ना. आमच्याबरोबर. 27 वर्षाचे आजोबा, त्यांची बायको 80 वर्षाची. आले ते दोघं आले. दोघेही आलेले आहेत आता. हे सगळ्यांना सांभाळून न्यायचं आणि परत घरात सोडायचं. एवढं हे काम करणारे हे आमचे श्रावण बाळ, हा. सगळे जे सणाचे आधार वड सगळे आहेत. धन्यवाद तुमचं. या लोकांना सगळं भारत दर्शन घडवून आणल्याबद्दल मनपूर्वक तुमचे अभिनंदन.